मित्रांनो, हा आमचा नवीन पाहुणा एवात. अरे काय एवात, कैसे रे? अरे पुन्हा एकदा दिनेश पाटील युट्यूब चॅनलमध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीचा सर स्वागत. आणि आजचा हा ब्लॉग खूप मॉर्निंगमध्ये करतोय. मॉर्निंग नाही, तसं 8 वाजले आता, कारण आजचा हा व्लॉग आहे खूप स्पेशल आहे. कारण आपण आता निघणार आहोत नेरळ येथे फार्म हाऊसला. तर 2 दिवसाचा मुक्काम असणार आहे आमचा नेरळ येथे. पण मध्ये जाताना बरेचसे अशी धार्मिक स्थळं आहेत, ते या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कंटिन्यू माझ्याबरोबर तुम्ही व्हिडिओला एन्जॉय करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मीटअप करणार आहे. माझ्या नेहमीला एक नवीन पाहुणा आहे, त्याच्यामध्ये त्यालाही मी इंट्रोड्यूस करणार आहे. चला. आणि आमची बसंतीने एंट्री मारले. चल बसंती. तर मित्रांनो, हा आहे माझा भाचा तरशू आणि ही माझी मोठी मेवणी ताई, माझे साडू आणि हा आमचा बाबूलाल. तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करतोय, तर एन्जॉय करा हा व्हिडिओ. भूषण 2 गाड्या आहेत आणि आता आमचा प्रवास चालू होतोय. आणि मित्रांनो, हा आमचा नवीन पाहुणा एवात. अरे काय एवात, कैसे आहे रे बाबू? अरे आमची मेवणी आकांक्षा, जस्मिन, हायकर, सर्वांचा मीटअप आहे आज. ताईला तर भेटलाच. अजून माझा मेवणा अर्पित आणि ही आकांक्षा. नवीन झाली तयारी. आणि हे आमचे छोटे साडू. तुमच्या सर्वांना खूप उत्साह आहे प्रवासात, खूप मजा येते आमच्या. आणि आज तुम्हीच अनुभवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर प्रवासाला सुरुवात. चल दर्श. आता सगळ्यांना बरं वाटलंय, नाश्ता झालाय. हा, आता थोडा पेटपूजा केली सर्वांनी. उलटा नका करू बस. तर मित्रांनो, मी आता जरा आमची जी बोली भाषा आहे आगरी, ती आता याच्या पुढे तो बघ एवढा गोरा असून काय फायदा. सिंगल, त्याचं नशीब तर काळाच पडलाय बाई. असल्या सिंगल लोकांना बघून एवढा राग येतो ना मला. दगडा आता आपण आहोत चौक कर्जत फाटा. इथेच अगदी हाकेच्या अंतरावर हा बद्रीनाथ मंदिर आहे. खूप सुंदर असा मंदिर आहे. त्या मंदिरात तुम्हाला बऱ्याचशा हिंदी मूवीच्या शूटिंग झालेल्या आहेत. उत्तराखंड येथील बद्रीनाथाचा जो मंदिर आहे, अगदी उभेच प्रतिकृती आहे इथे, तुम्ही बघू शकता.
तर मित्रांनो आता आपला हा प्रवास सुरू झाला आणि आपण पहिला दर्शन बद्रीनाथ येथे घेतलेला आहे आणि खूप मनोभावे दर्शन झालंय. आणि अजून साईबाबाचं मंदिर आहे भिवपुरी, तिथे आपण निघतोय आता दर्शनाला. तर मित्रांनो आपण आहोत आज कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे श्री साईबाबा मंदिरात. आणि या साईबाबाच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा हयात असताना हा मंदिर बांधलेला आहे आणि जगातला एकमेव असा हा मंदिर आहे की जिथे साईबाबांनी प्रत्यक्ष साईबाबाची मूर्ती इथे त्यांच्या भक्तांना भेट स्वरूपात प्रसाद स्वरूपात दिली. केशवराव रामचंद्र प्रधान हे निस्सीम साई भक्त होते. ते वारंवार शिर्डी येथे दर्शनाकरता जात. त्यांचा भक्तिभाव आणि आपल्यावरचा दृढ विश्वास बघून साईबाबांनी आपल्या जवळील स्वमूर्तीची तसबीर केशवरावांना प्रसाद म्हणून दिली आणि पूजा अर्चना करीत राहावे आणि परत शिर्डीस येऊ नये असे सांगितले. ही घटना 1916 सालची आहे. केशवरावांचे मन हे श्री साईबाबांच्या दर्शनाकरता व्याकुल होते आणि ते शिर्डीत जात. केशवराव श्री साईबाबांना आपल्या घरी अतिथी म्हणून येण्याची कलकलीची विनंती करायचे. तेव्हा एकदा श्री साईबाबांनी त्यांची विनंती मान्य करत त्यांना त्यांच्या घराशेजारी पौर्णिमेच्या रात्री दर्शन दिले. त्याच जागेवर केशवरावांनी तुळशी वृंदावन बांधले. मित्रांनो, श्री साईबाबा देवरूपे असताना हे मंदिर झाले आहे. याचा उल्लेख साई संस्थान शिर्डी यांच्या श्री साई लीला मासिकात प्रसिद्ध करण्यात आला होता. तर मित्रांनो, आता तुम्ही दर्शन घेतलं साईबाबांचं. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढे निघूया इथून. तर मित्रांनो, आता तुम्ही साईबाबाचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथून आम्ही निघतोय पुढे माथेरानला. तर माथेरानची तुम्हाला जर्नी आम्ही घडवू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.